अमरावतीच्या तपोवन संस्थेमध्ये कुष्ठरोगी रुग्णांवर जे आहेत ते उपचार केले जातात आणि त्यांचं पुनर्वसन देखील या ठिकाणी केलं जातं। जवळपास 400 पेक्षा अधिक रुग्णांवर या ठिकाणी उपचार आणि पुनर्वसन केलं जातं आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळपास 400 पेक्षा अधिक रुग्ण रोज जेवण करत असतात, परंतु सिलेंडर मिळत नसल्यामुळे जे आहे ते या रुग्णांना आता चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आपण बघू शकतो। तापमान 40 अंशाच्या जवळपास अमरावतीचं पोहोचलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण वृद्ध रुग्णांना जे आहे ते चुलीवर बसून जे आहे ते स्वयंपाक करावा लागतो। एकीकडे सिलेंडर मिळत नाही अशी ओरड आहे, परंतु ब्लॅकमध्ये सिलेंडर मिळत असल्याचा आरोप काही लोकांनी केला आणि दुसरीकडे अशा परिस्थितीमध्ये या रुग्णांना या ठिकाणी स्वयंपाक करावा लागतो। काल TV9 जी आहे ती ही संपूर्ण व्यथा जी आहे ती महाराष्ट्रासमोर मांडली होती। त्यानंतर आज जर आपण पाहिलं तर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे या ठिकाणी आलेले आहेत। भाऊ, काय सांगणार? कठीण परिस्थिती आहे आणि या महिला या ठिकाणी स्वयंपाक करतात, सिलेंडरच नसल्याचं बोललं जातं। गेल्या 8 दिवसापासून सातत्यानं ह्या ज्या महिना झाले जवळपास तर ह्या ज्या महिला आहेत ह्या महिला चुलीवर गॅस नसल्यामुळे, गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष त्यांनी तर कलेक्टरांना पत्र दिलं, पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र दिलं, तरी पण आजपर्यंत गॅस थोडे गॅस काही वेळेस उपलब्ध करून दिले, त्याच्यानंतर गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले नाही। आज त्यांच्याजवळ सगळे इलेक्ट्रॉनिक्स माध्यम उपलब्ध आहे तिथं, त्याच्यावर ते त्यांच्या पोळ्या होत होत्या, त्यांचं सगळं हे होत होतं। या महिलांच्या हाताला, आमच्या भगिनीच्या हाताला, आमच्या आईच्या हाताला बोटं नसताना हे पोळ्या लाटतायत आणि शेकतायत। म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज सरकार वारंवार सांगते, प्रशासन सांगते गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही, हे काँग्रेसवाले अफवा पसरवतात। जिथं तिथं पाहायला लाईन आहे, लाईन यांना दिसत नाही। एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याला पत्र लिहिते की आम्हाला गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्या, तरी सरकार म्हणते की, आणि तेच म्हणतात की गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत। म्हणजे याचं हे चाललं काय हे समजत नाही। ते कुठंतरी दिशाभूल करतात आणि नाहक काँग्रेसला म्हणा किंवा जनतेला म्हणा बदनाम करतात। आज या महिलांच्या हाताला बोटं नसताना यांच्या हे जर स्वयंपाक करत असेल तर यांच्या जीवाशी खेळणं झालं आहे। म्हणून सरकारनं कुठं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आताच मी पुरवठा अधिकाऱ्यांसोबत बोललो, पुरवठा अधिकारी उपलब्ध करून देतो बोलले, पण आतापर्यंत काय झालं याचं नेमकं हा विषय आहे। काय भूमिका असणार आहे सिलेंडर जर मिळालं नाही? सिलेंडर जर मिळालं नाही तर मी हे ज्या चूल आहे, ह्या ज्या महिला आमच्या भगिनी आहेत, आई आहे, ह्या कलेक्टर ऑफिसमध्ये घेऊन जाऊन तिथं स्वयंपाक करणार आहोत। आपण बघू शकतो आक्रमक पवित्रा सगळे संस्थेचे अध्यक्ष आहे, पुरवठा अधिकारी आता तुम्हाला म्हणते की डिमांडच तुम्ही केली नाही। नाही, आता या लबाडीला काही आपण काही उत्तर देऊ शकत नाही। आमच्याकडे त्याच्या ओसी आहेत, 2 मिनिटात तुम्हाला ओसी आपण सचिव आणून दाखवतील, ठीक आहे ना। डिमांड करताना त्याला डिमांड केला गेला, फोनच तो उचलत नव्हता एजन्सीवाला। मला एक सांगा ना, लहानशी गोष्ट आहे, म्हणजे आम्ही चुकीचं बोलतो का याचं उत्तर एवढ्या मावल्या ज्यांना बोटं नाही, ज्या संवेदना त्यांच्या हाताच्या शरीराच्या संपल्या आहेत, त्यांच्याकडून हे कष्टप्रद काम तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं। काल आम्ही लाकडं रोज आम्ही फोडतो, आज 8:30 ते 9:30 लाकडं आम्ही फोडले, ते आणावं लागलेत आम्हाला। आता ही काय गंमत करतोय आम्ही लोक हे सांगून की आम्हाला ऑर्डर मिळत नाहीत म्हणून? म्हणजे याच्यात आमच्या बाजूने तर कोणीतरी विचार हा करावा ना की आम्हाला असं असत्य बोलण्याचं कारण काय? डिमांड होत नाही आहे, त्याच्यानंतर 15 नव्हे 1 महिना आम्ही ही वाट पाहतो आहे आणि 1 महिन्यानंतर पत्रकार बांधवांनी हा विषय उचलून धरला। म्हणजे मी त्या सगळ्या पत्रकार बांधवांचे मनापासून धन्यवाद देईल, माध्यमांचे, की त्यांनी हा विषय उचलला जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की इतकं विचित्र काम चालू आहे। आम्ही तर कुठेच गेलो नाही। आम्ही त्यांना कालही मी आपल्याशी पण बोलताना निवेदनच केलं की बाबा सरकारने याकडे लक्ष द्यावं, आमचे हे कष्ट चालू आहेत, संकट जरी मोठं असलं तरी इथे या पद्धतीने सगळं काम चालू आहे, तर आम्हाला तुम्ही 50% तरी द्या। आम्हाला 12 सिलेंडर आठवड्याला लागतात, 5-6 द्या। आमच्या पोळ्या जरी मशीनवर झाल्यात तरी भाजी वगैरे आम्ही करून घेऊ। एवढ्या मावल्यांचा हा जो भाग आहे, हा जो त्यांच्या अग्निपरीक्षा आपण करतोय आणि त्यांची घेतोय ना, इथे आपण तासभर नाही थांबू शकत। त्यांना 4-4 तास बसून, म्हणजे सकाळी 8 वाजता पहिला नाश्ता, भाऊ 7 वाजता आम्ही लोक, हां ती माऊली सांगते, 7 वाजता पहिला नाश्ता होतो आमचा, 10 वाजता जेवण होते, आता 6 वाजता पुन्हा जेवणाचा वेळ होतो, सकाळी चहा द्यावा लागतो 6 वाजता। हे सगळं यांना करावं लागतं ना। पण ह्या कुठेतरी ते वेदना समजून घ्या ना। उगीच आम्ही बनवेगिरी करणार किंवा इश्यू करतोय, आमचा इश्यू करण्यात काय हेतू नाही आहे। 80 वर्ष दाजीसाहेब पटवर्धनांनी विदर्भ महारोगी सेवा मंडळ संस्था चालवली ना। लोक सहभागातून ही संस्था चालते, लोक सहकार्यातून चालते। आमची विनंतीच एवढी आहे की सरकारने आम्हाला देखील सहकार्य करावं, एवढंच।
नक्कीच सरकारनं सहकार्य करावं असं म्हटलं जातं. आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण या कुष्ठरोगी महिला आणि या ठिकाणी स्वयंपाक करतोय, बोटं काम करत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये 40 अंश तापमान आणि त्यानंतर अशा पद्धतीनं भट्टीसमोर बसून जे आहे ते त्यांना रगरगत्या उन्हामध्ये जे आहे ते पोळ्या शेकावं लागतं. आपल्यासोबत काही महिला आहेत. काय त्रास होतोय आजी, उन्हामध्ये स्वयंपाक कसा करावा लागतो? खूप त्रास होते आम्हाला, ऊन लागते, ते शक लागते, तरी बोटं नाही आम्हाला, हात नाही, तरी आम्ही पोळ्या करतोय. आम्ही कसे तरी लोकांना जीव घालतो, जीवावर उद्धार होऊन करतोय ना आमचे. बघा या व्यथा आपण बघू शकतो, बोटं जे आहेत ते काम करत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये उन्हामध्ये जे आहे ते संपूर्ण ह्या पोळ्या या ठिकाणी लाटावं लागतंय. परंतु तब्बल 1 महिना झालेला आहे, पुरवठा विभागाने कुठलीच दखल घेतली नसल्याचा आरोप होता आणि तब्बल 1 महिन्यापासून अशाच पद्धतीनं या ठिकाणी हे संपूर्ण काम सुरू आहे. काल TV9नी संपूर्ण ही बातमी जी आहे ती महाराष्ट्रासमोर मांडलेली होती. आज जर आपण पाहिलं तर खासदार बळवंत वानखेडे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाहणी केली, सोबतच पुरवठा अधिकाऱ्यांसोबत देखील संपर्क साधलेला आहे. तात्काळ या ठिकाणी सिलेंडर जे आहेत ते उपलब्ध करून देण्याची मागणी जी आहे ती त्यांनी प्रशासनाच्याकडे केलेली आहे. जर या ठिकाणी सिलेंडर उपलब्ध करून दिले नाही तर या महिलांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वयंपाक करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.